अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, अधिक महिना सुरू झालेला आहे आणि अधिक महिना सुरू होऊन खूप दिवस झालेले आहेत आणि खूप जण अधिक महिन्यामध्ये भगवान विष्णू माता लक्ष्मीच्या अनेक बऱ्याच सेवा करत आहेत. आता बघा, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आपल्यावर अखंड कृपा राहावी, आपल्या घरामध्ये पैसा संपत्ती सगळं काही टिकून राहावं यासाठी माता लक्ष्मींची बऱ्याच ताई सेवा करत आहेत. त्याचबरोबर आपल्या कुलदेवतेची सुद्धा सेवा बऱ्याच ताईंची चालू आहे. तर आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची ज्या घरात सेवा असते त्या घरात लक्ष्मी माता ही कधीच निघून जात नाही किंवा लक्ष्मी माता ही कधीच काढता पाय घेत नसते. त्या घरामध्ये ती कायमची टिकून राहत असते. तर त्याचबरोबर आज आपण तुम्ही या तर सेवा करतच आहात, पण त्याचबरोबर छान अशी अधिक महिन्यात दत्त महाराजांची लाखात एक अशी ही सेवा मी तुम्हाला आज एक सांगणार आहे. आता बघा, खूप साऱ्या आपण सेवा करतो आणि सगळ्या सेवा खूप छान आणि खूप प्रभावी ह्या सेवा असतातच. पण आपण ज्यावेळेस आपल्या घरामध्ये बघा एखादी निगेटिव्हिटी असते, घरामध्ये नकारात्मकता असते, सतत घरामध्ये चिडचिडपणा असतो, घरामध्ये बाहेरील बाधा असते किंवा बघा करणी बाधाचे सुद्धा प्रकार बऱ्याच वेळेस आपल्या घरामध्ये घडत असतात. आजकालच्या या युगामध्ये ना असं होतं की एकमेकांची प्रगती एकमेकांना म्हणजे बघवत नाही आणि या न बघवण्याच्या या या वाईट विचाराने हे असे करणीबाधाचे प्रकार घडतात आणि बऱ्याच लोक अशी असतात की त्यांना इतरांची प्रगती देखवत नाही. त्याच्यामुळे त्यांनी असल्या करणीबाधाचे जे काही वाईट हे जे प्रकार असतात तर असले प्रकार ते इतरांवर करत असतात आणि त्याच्यामुळेच आपल्या घरामध्ये नकारात्मकता, वाईट बाधा, करणीबाधा असे प्रकार आपल्या घरामध्ये होत असतात आणि त्याच्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनावर खूप विपरीत परिणाम या बाधेमुळे होत असतो. मग ही बाधा आपल्या घरामध्ये आहे, मग ही बाधा आपल्या घरातून बाहेर कशी जावी त्यासाठी, किंवा जर बाधा आपल्या घरामध्ये ही येऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल आणि जर बाधा तुमच्या घरामध्ये ही असेल, ही अडचणी तुमच्या घरामध्ये असेल तर या अडचणी दूर कशा व्हाव्या असं जर तुम्हाला वाटत असेल तर दत्त महाराजांची अशी एक सेवा जी सर्वात लाखात एक सेवा आहे ती सेवा मी तुम्हाला आज सांगणार आहे. ती सेवा तुम्ही आवर्जून तुमच्या घरामध्ये दररोज याचं वाचन करा, पठण करा. बघा, आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे ती नक्कीच दूर होणार, बाधा जी आहे ती नाहीशी होणार. आता ज्या घरामध्ये दत्त महाराजांचं स्थान आहे, ज्या घरामध्ये दत्त महाराजांची सेवा केली जाते, ज्या घरामध्ये दत्त महाराजांचे विविध सेवा उपाय केले जातात तर त्या घरामध्ये या कसल्याही करणीबाधाला थारा मिळत नसतो. ती करणीबाधा कधी ना कधी नाहीशी आपल्या घरातून होतेच, एकतर होतच नाही आणि समजा झालीच तर त्यासाठी हा खूप छान असा उपाय आहे. ज्यावेळेस आपल्या घरामध्ये मंत्र, स्तोत्र, पोथी, पुराण आपण वाचत असतो, ऐकत असतो, म्हणत असतो, त्यावेळेस आपल्या घरातील वाईट बाधा आपल्या घरातून नाहीशी होत असते. तर ती सेवा कोणती आहे? मग या सेवेने आपल्या घराला लागलेली नजर, करणी बाधा, घरातील नकारात्मकता दूर होऊन दत्त महाराजांची कृपा आपल्या घरावर राहील, आपल्यावर राहील आणि आपले जीवन बदलेल अशी ही सेवा आहे. आता बघा, गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय तर आपण पठण करतो आणि सगळ्यांनाच ही गुरुचरित्रातील 14व्या आणि 18व्या सेवेचं महत्त्व तर माहीतच आहे आणि ही सुद्धा तुम्ही सेवा आवर्जून तुमच्या घरामध्ये करत जावा. त्याचबरोबर तुम्हाला दत्तबावणी, बघा दत्तबावणीचा हा म्हणजे एक ग्रंथ भेटतो तर तो ग्रंथ तुम्ही आणू शकतात किंवा मोबाईलवर सुद्धा तुम्ही सर्च करून मोबाईलवर सुद्धा तुम्ही पठण करू शकता. दत्तबावणी खूप छान अशी ही दत्तबावणी आहे. तर तुम्ही आवर्जून दत्तबावणीचं पठण तुमच्या घरामध्ये दररोज
नक्की करा. बघा दत्तबावनीमध्ये ना संपूर्ण गुरुचरित्र वसलेलं आहे. तुम्हाला जर गुरुचरित्र पठण करणं होत नसेल, गुरुचरित्राचं पारायण करणं होत नसेल, खूप साऱ्या अटीनियम असतात, त्या अटीनियम तुम्हाला पाळणं होत नसेल तर आवर्जून दररोज दत्तबावनीचं पठण तुमच्या घरामध्ये करत जावा. बघा देवपूजा झाली की 2 उदबत्त्या लावायच्या, धूप दीप लावायचं, तुपाचा दिवा लावा किंवा साधा तेलाचा दिवा लावा आणि दत्तबावनीचा ग्रंथ जर असेल तर त्या ग्रंथामध्ये बघून पठण करा किंवा नसेल तर तुम्ही मोबाईलवर सर्च करून मोबाईलवरसुद्धा तुम्ही याचं पठण करू शकतात किंवा वाचू म्हणजे किंवा ऐकण्यापेक्षा पठण स्वतःच्या मुखाने ज्यावेळेस हे उच्चार होतात आणि आपल्या घरामध्ये ते शब्द इतरत्र सगळीकडे त्या शब्दाचा उच्चार होतो त्यावेळेस आपल्या घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते. त्यामुळे आवर्जून दत्तबावनीचं पठण दररोज नित्यनियमाने घरामध्ये करा. बघा तुम्ही खूप छान अनुभव घ्याल, तुम्हाला खूप छान रिझल्ट या सेवेने येईल आणि येणारच. दत्त महाराजांच्या कोणत्याच सेवा कधीही फेल जात नाहीत. सगळ्या सेवा खूप म्हणजे खूप प्रभावी असतात. जर तुमच्याकडे याची पोथी नसेल तर तुम्ही मोबाईलवर यूट्यूबवर सुद्धा सर्च करून हे म्हणजे दत्तबावनीचं पठण करू शकतात. आता याचं पठण करता वेळेस तुम्हाला कोणते अटी नियम पाळायचे आहेत. बघा तुम्ही दररोज आता अधिक महिन्यातच या सेवेला तुम्ही ही सेवा करायची आहे, पण तुम्ही दररोजसुद्धा ही सेवा करू शकतात. अधिक महिन्यापासूनच तुम्ही या सेवेला सुरुवात करा आणि दररोजसुद्धा नित्यनियमाने तुमच्या घरामध्ये ही सेवा तुम्ही करून पहा. ही सेवा करताना तुम्हाला कडकडीत मांसाहार वर्ज्य करायचा आहे. दत्त महाराजांची कोणतीच सेवा तुम्हाला घरामध्ये मांसाहार करून करायची नाही. त्याच्यासाठी कडकडीत मांसाहार वर्ज्य करूनच तुम्हाला दत्त महाराजांच्या सेवा करायच्या आहेत. बघा याच सेवा घरामध्ये करा. घरामध्ये मंत्र स्तोत्र लावा आणि घरातील वातावरण एकदम पॉझिटिव्ह बनवा. बघा घरातील जी काही नकारात्मकता आहे, करणी बाधा आहे, ती सगळी काही दूर होऊन घरात दत्त महाराजांचा कृपा आशीर्वाद तुम्हाला लाभेल. आणि त्यासाठी तुमच्या घरामध्ये दत्त महाराजांचं अधिष्ठान असणं खूप खूप महत्त्वाचं असतं. बघा आपल्या देवघरामध्ये खूप साऱ्या मूर्त्या असतात, देवाचं स्थान असतं, पण त्याचबरोबर दत्त महाराजांचं सुद्धा स्थान बऱ्याच जणांच्या घरामध्ये आहे. आणि जर तुमच्या घरामध्ये नसेल तर आवर्जून दत्त महाराजांची मूर्ती आणून घरामध्ये स्थापन करा. बघा तुमच्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न आनंदमय होईल आणि घरातील जे काही निगेटिव्हिटी आहे, बाधा आहे, ती दूर होण्यास मदत होईल. तर ताईंनो आवर्जून अधिक महिन्यामध्ये जेवढे दिवस राहिलेले आहेत तेवढ्या दिवसामध्ये तुम्ही या सेवा आवर्जून करा आणि छान असा अनुभव घ्या. तर आजचा व्हिडिओ असा होता. जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटू पुन्हाच अशा नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.